स्वतंत्रता का मतलब है कि अपने रास्ते खुद चुनना और अपनी मंजिल खुद तय करना। ना कभी थमे हैं और ना ही कभी थमेंगे, ना कभी थमे हैं और ना ही कभी थमेंगे। अपने हौसले के दम पर इस तिरंगे का नाम ऊंचा करेंगे। अपने सुमारे 150 वर्ष इंग्रजांनी आपला भारत देशावर राज्य केले. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश ब्रिटिश राजवटीपासून मुक्त झाला आणि एक स्वतंत्र राष्ट्र बनला. राष्ट्रध्वजासाठी आणि तो ज्याचे प्रतीक आहे त्या सार्वभौमिक, समाजवादी, धर्मनिरपेक्ष. 15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण क्षणाने लिहिलेला दिवस आहे. या दिवशी आपल्या भारत देशाला जवळपास 200 वर्षाच्या ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि सर्वप्रथम मी सर्व ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तर बघा मित्रांनो, वेशभूषा केली. काय नाव तुझं? आणि कुठली वेशभूषा केलं? ए काम झालं का? झालं का? राह तिथं, थांब तिथं. नमस्कार मित्रांनो, साबुजांच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या चॅनल जर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, अगोदर तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आमच्या गावामध्ये आज झेंडावंदनाचा कार्यक्रम आहे आणि आता आम्ही शाळेवरून आलो, हायस्कूलवरून. पाऊस पण भरपूर आहे, त्याच्यामुळं पटापट आवरता घेतला. आता मराठी शाळेत चाललेलो आहे आणि तिकडची व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. कोणार्कपर्यंत आलेलो आहे आम्ही, अजय आणि मी. चला, तर बघा प्रभात फेरी निघालेली आहे. वा, काच खोल ना, ते काच खोल ना. घोषणा द्या, घोषणा द्या. नमस्कार. भारत माता की. वा 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 वा. ए भारत माता की. नमस्कार. लपली कोण गेली का? अरे घोषणा द्या काहीतरी. दमले ते. येऊ का? स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भावा. धन्यवाद.
शाळेतील विद्यार्थ्यांनी बघा मस्त रांगोळी वगैरे स्वातंत्र्य दिनाच्या. पावसाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि मुलं सगळे भिजत आहेत. तर भारत माता बघा मस्त बनवलेली आहे. वा एकदम छान. त्यानंतर सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी ध्वजाचे या ठिकाणी पूजन करायचे आहे. मित्रांनो, हे आपल्याला स्वातंत्र्य सर्वांना माहिती आहे की सहजासहजी मिळालेले नाही. त्यासाठी आपल्या भारतीय स्वातंत्र्य सेनानी त्याचप्रमाणे सर्व क्रांतिकारक जे अज्ञात ज्ञात देशभक्त आहेत त्या सर्वांनी आपला सर्वस्वाचा त्याग केलेला आहे, आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे आणि आपल्या सुखी संसारावर तुळशीपत्र ठेवून या स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात त्यांनी उडी घेतलेली आहेत. त्यामुळेच आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेले आहे हे लक्षात असू द्या. 15 ऑगस्ट म्हणजेच आजच्या दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे देश भाग्य मिळालं तो ऐतिहासिक दिवस आजचा आहे. ज्या क्रांतीवीरांनी भारतीय स्वातंत्र्यवीरांनी आपल्या देशासाठी आहुती दिली त्यांचा सन्मान करण्याचा एकत्र येऊन त्यांना सन्मान देण्याचा दिवस आहे. आता गजानन सरांचा एकनाथ पाटील यांचे दिवस झालेले आहे. एक साथ राष्ट्रीय झंडे के लिए सलामी देंगे, सलामी दो. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर. नीचे लो. एक साथ राज्यगीत शुरू करेंगे, शुरू कर.
त्यानंतर ध्वजप्रतिज्ञा होणार आहे. ध्वजप्रतिज्ञा तयार होऊन घे. तयार हो. मी राष्ट्रध्वजासाठी आणि तो ज्याचे प्रतीक आहे त्या सार्वभौमिक समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही स्वातंत्र्य दिनाची एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करतो. तंबाखू, जर्दा, खर्रा तसेच विडी, सिगारेट, ई हुक्का, ई सिगारेट यांच्या दुष्परिणामाची मला जाणीव आहे. म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे. माझे कार्यालय, माझे घर आणि माझा परिसर तंबाखूमुक्त राहावा. तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन. सरकारच्या 2003च्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन. माझ्या अधिपत्याखालील व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, शाळा व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त तसेच ई सिगारेट मुक्त करेन. मी माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव, माझी शाळा, माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेन. तंबाखू व ई सिगारेटला नकार करा, सुदृष्ट स्वीकार करा, सुदृष्ट स्वीकार. मी सर्व महिलांना समानतेने, आदराने आणि संवेदनशीलतेने वागण्याची आणि माझ्या सहकार्यांनाही याच भावनेने आणि कटिबद्धतेने काम करण्यासाठी प्रोत्साहित करण्याची प्रतिज्ञा करतो. मी पॉश कायदा, पॉश धोरण आणि सी बॉक्स पोर्टल बाबत जागरूकता निर्माण करण्याची आणि त्यांचे पूर्ण प्रामाणिकपणे व निष्ठापूर्वक पालन करण्याची प्रतिज्ञा करतो. करण्यात आणि ते अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने सकारात्मक आणि निरंतर प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा करतो. जय हिंद. जय हिंद. हॅलो. सर्व ग्रामस्थांना सांगण्यात येत आहे की MIDC तर्फे आज 11 ते 4 PAP प्लॉट बद्दल आज शिबिर आयोजित केलेलं आहे मराठी शाळेत. तर ज्यांचे PAP प्लॉट आहेत त्या सर्व नागरिकांनी आज मराठी शाळेत उपस्थित राहायचं आहे आणि ज्या कोणाचे प्लॉट बद्दल जे पेपर कमी जास्त असतील ते आपल्याला MIDC अधिकारी आपल्याला माहिती देतील. धन्यवाद. जन्मभूमी कर्मभूमी आमची महावंदनी प्राणप्रिय ही माय मराठी आमची. वंदे गाती वंदन जितने तिलंदरो हे धरती वंदन वंदे मातरम. Oh,
से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। कैसे रह जाए जब बात हो वतन के स्वाभिमान की। अरे ये बाजी लगा देगी बिना सोचे अपनी जान की। और भूल मत करना एक पापा की परी समझने की, शेरनी है पूरे हिंदुस्तान की। नमस्कार साथियों, आप सभी को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं। हम आज का दिन इतनी धूमधाम से इसलिए मना रहे हैं क्योंकि यह वो दिन है जिसकी बदौलत देश के हर कोने में शान से तिरंगा लहरा रहा है। एक ऐसा दिन जो बुराई और गुलामी के खिलाफ तब तक लड़ने के लिए सिखाता है जब तक जीत नहीं जाते। 15 अगस्त ये एक सिर्फ तारीख ही नहीं बल्कि हर हिंदुस्तानी के लिए एक गौरव का दिन है। हमें अपने आज़ादी की कीमत का एहसास कराता है, कायरता पर साहस की जीत का प्रतीक है। ना पूछो हमसे कि हमारी निशानी क्या है, ना पूछो हमसे कि हमारी निशानी क्या है। हमारी निशानी तो बस इतनी है कि हम उस मिट्टी के लाल है जिस मिट्टी की पूरी दुनिया दीवानी है। स्वतंत्रता का मतलब सिर्फ स्वतंत्रता ही नहीं बल्कि जिम्मेदारी भी है। ये जिम्मेदारी को पूरा करने के लिए आज हर भारतीय अपनी अपनी मेहनत से इस देश का नाम रोशन करने में लगा हुआ है। सच्ची स्वतंत्रता वही है जो अपने सपनों को पूरा करने की ताकत रखता है। स्वतंत्रता का मतलब है कि अपने रास्ते खुद चुनना और अपनी मंजिल खुद तय करना। ना कभी थमे हैं और ना ही कभी थमेंगे, ना कभी थमे हैं और ना ही कभी थमेंगे। अपने हौसले के दम पर इस तिरंगे का नाम ऊंचा करेंगे, अपने हौसले के दम पर इस तिरंगे का नाम ऊंचा करेंगे। मिट्टी से बढ़कर कुछ नहीं, तिरंगे से प्यारा कोई रंग नहीं। मिट्टी से बढ़कर कुछ नहीं, तिरंगे से प्यारा कोई रंग नहीं। जान भी जाए तो गम नहीं, जान भी जाए तो गम नहीं, भारत से प्यारा कोई दम नहीं। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। सूर्याप्रमाणे देश दिसणाऱ्या व्यासपीठ, चंद्राप्रमाणे सुद्धा साधेवर माझे गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. उत्सव दिन रंगांचा आभाळ्यात सजला, उत्सव दिन रंगांचा आभाळ्यात सजला. नतमस्तक मी त्या सर्वांची ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला. आज 15 ऑगस्ट आपला भारतभूतचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित जमलो आहोत. खरोखर हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यातील आनंदाचा, उत्साहाचा व अभिमानाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट सुमारे 150 वर्ष इंग्रजांनी आपला भारत देशावर राज्य केले. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश ब्रिटिश राजवटीपासून मुक्त झाला आणि एक स्वतंत्र राष्ट्र बनला. तेव्हापासून 15 ऑगस्ट हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून सुटका करून घेण्यासाठी अनेक भारतीयांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, जसे की महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरू अशा अनेक नेत्यांनी भारतभूतच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राणास लावले आणि यांच्या प्राणामुळे आपला भारत देश स्वतंत्र झाला. अशा या महान नेत्यांना प्रणाम करून शेवटी एवढेच म्हणेन की तिरंगी झेंडा फडफडे जय जयकार बोला, तिरंगी झेंडा फडफडे जय जयकार बोला. 15 ऑगस्ट आज माझा भारत देश स्वातंत्र्य झाला, माझा भारत देश स्वातंत्र्य झाला. धन्यवाद. आदरणीय मुख्याध्यापक सर, माननीय शिक्षक वृंद, उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव काव्य राजेंद्र मुंडे. आज आपण आपल्या भारत देशाचा पवित्र आणि अभिमानास्पद स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण क्षणाने लिहिलेला दिवस आहे. या दिवशी आपल्या भारत देशाला जवळपास 200 वर्षाच्या ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही, तर ते लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अनेकांनी तुरुंगवास भोगला तर काहींनी असंच फाशी स्वीकारली. त्यांच्या त्यागामुळे आज आपण स्वातंत्र्य भारतात मोकळा श्वास घेत आहोत. 15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण क्षणाने लिहिलेला दिवस आहे. महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य लढा उभारला. लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हा प्रेरणादायी संदेश दिला. भगतसिंग राजगुरू 15 ऑगस्ट भगतसिंग राजगुरू, सुखदेव चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, झाशीची राणी व राणी लक्ष्मीबाई अनेक न्यायतज्ञ वीरांना बलिदानाचे योगदान दिले. भारत हा अनेकतेत एकता असलेला देश आहे. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार.
माझे नाव तन्मय सुरेश वनखंडे. आज मी तुम्हाला आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिवस. उत्सव 3 रंगांचा आभारी सजला नतमस्तक ज्याने आपला भारत देश घडवला. देशासाठी मरणारे अनेक होते, देशासाठी जगणारे आपण नव्हूया. एवढं बोलून मी माझं भाषण संपले. भारत माता की जय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस वंदन. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि सर्वप्रथम मी सर्व ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज आपण बघितले की स्वातंत्र्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी जे बलिदान दिले त्या बलिदानाबद्दल आज आपण कुठेतरी एक अभिवादन व्यक्त करण्यासाठी आज आपण इथे एकत्र जमलो आहोत. क्रांतिकारकांनी आपल्याला स्वराज्य मिळवून दिले, पण ते स्वराज्य आपण सुराज्य कसं तयार करायचं त्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करूया. जर आपल्याला राष्ट्र घडवायचे असेल तर प्रथम आपल्याला गाव घडवायला लागेल. जर गाव घडवायचे असेल तर आपल्या घरापासून स्वच्छता, पर्यावरण विषय निकष पाळून आपण नक्कीच गाव सुधारून नक्कीच राष्ट्र आपण पुढे नेऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व नागरिकांना कळवण्यात येते की रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून शेतीविषयक जे आपल्याला साहित्य येणार आहे त्याबद्दल ज्यांना कोणाला शेतीविषयक साहित्य घ्यायचं असेल म्हणजे सौर संच ध्वजारोहणाचा कार्यक्रम 15 ऑगस्ट निमित्त जो स्वातंत्र्य दिनानिमित्त होता तो या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आपल्या या ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी आभार प्रकटनासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. आभार मानल्यानंतर लगेचच आपल्या विद्यार्थ्याचं उद्घाटन होणार आहे. त्याचं उद्घाटन 10 मिनिटात झाल्यानंतर लगेचच आपले माजी विद्यार्थी संघाची स्थापना आपल्याला करायची. त्यासाठी सगळ्यांनी थांबावं अशी मी सगळ्यांना शाळेच्या वतीने विनंती करतो. तर बघा मित्रांनो, वेशभूषा केली. काय नाव तुझं? आणि कुठली वेशभूषा केलं? भगत सिंग. आणि तू? वेशभूषा भारत माता. काय? भारत माता की वंदे स्वतंत्र भारताचा. चला तर सगळी जमलेले आहे. झेंडावंदन झालेलं आहे आता. काय बोलतो तू? झेंडावंदन झाला. पाण्याने भिजलीस तू? भिजायला पाहिजे ना. हा, मग काहीतरी बोल 15 ऑगस्ट बद्दल. का कोण बोलतं 15 ऑगस्ट? 15 ऑगस्ट बद्दल बोला. टीचर ना, टीचर तुम्हाला शिकवत. तुम्हाला माहिती असेल ना. तर मित्रांनो, ही आमच्या हायस्कूलच्या मुली आहेत. तर काय झालं तिथं, मी आलेलो पण पाऊस भरपूर होता. तुला कसं वाटलं? मूड ऑफ झाला ना त्याच्यानं. मग पावसाबद्दल काय बोलू शकतोस? यार आहे पाऊस. ए काम झालं का? झालं का? राह तिथं, थांब तिथं.